लाडकी बहीण ई-केवायसी बंद झाली का? पहा पुढील हप्ता कधी मिळणार. लाडकी बहीण योजनेची केवायसी बंद करण्यात आली आहे का? किंवा लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी जी अट घालण्यात आली होती त्या अटीला आता शिथिलता देण्यात आली आहे का? अशा बाबतची जर बातमी तुम्ही ऐकली असेल तर नेमकं काय खरं आहे ते या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. कारण नगरपालिकेच्या निवडणुका असतील किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील आणि या पार्श्वभूमीवर जर काही महिला अपात्र झाल्या तर त्याचा परिणाम सरकारच्या मतदानावर होऊ शकतो. ही शक्यता लक्षात घेऊन जर लाडकी बहीण योजनेचा हा जो दिवाळीचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे तो जर या महिन्यात खात्यावर पडला नाही तर त्याचा परिणाम निवडणुकांमध्ये होऊ शकतो. ही शक्यता लक्षात घेऊन जर लाडकी बहीण योजनेच्या केवायसीला स्थगिती देण्यात आली आहे का, तर याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती समजून घेणार आहोत. सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या, केवायसी ही सर्वांना करायचीच आहे. केवायसीची अट रद्द करण्यात येणार नाही. सर्वांना केवायसी करावीच लागणार आहे. जर तुम्ही केवायसी मध्ये अपात्र ठरला तर तुमचे पैसे कधी ना कधीतरी बंद होणार आहेत. परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी शिथिलता देण्यात आली आहे किंवा लाडकी बहीण योजनेची केवायसीसाठी शेवटची मुदत काय आहे ते अजून सांगण्यात आलेली नाही. लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याची जी शेवटची मुदत आहे ती आहे 2 महिने. आता 2 महिने तुम्ही कसं सांगणार? तर बघा, 18 सप्टेंबरला जी.आर. आला होता की लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी करण्यासाठी 2 महिन्याची मुदत आहे. म्हणजे 18 ऑक्टोबर 18 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला केवायसी करायची होती. आता शेवटची मुदत त्यांनी सांगितली नाही, परंतु आपण म्हणू शकतो की जर 2 महिन्यात केवायसी करायची असेल तर 18 नोव्हेंबरपर्यंत सर्व महिलांनी केवायसी करायला पाहिजे. परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे काही मुद्दे सांगितलेले आहेत, ते समजून घ्या. ई-केवायसी प्रक्रियेला तात्पुरता ब्रेक. राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी प्रक्रिया सध्या थांबवली आहे. चुकीची आहे ही बातमी, चुकीची आहे. केवायसी थांबवली नाही, केवायसी चालू आहे. पडताळणी दरम्यान मोठ्या प्रमाणात महिलांना अपात्र ठरवण्याची शक्यता दिसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. असा कुठलाही ऑफिशियल निर्णय आतापर्यंत आपल्यासमोर आलेला नाही, त्यामुळे ही बातमी सुद्धा खोटी आहे. सोबतच दुसरा मुद्दा, अपात्र लाभार्थ्यांची संख्या चिंताजनक आहे. अपात्रच्या महिला आहेत त्या खूप आहेत. सुमारे 70 लाखाहून अधिक महिला लाडकी बहीण योजनेच्याही केवायसी प्रक्रियेत अपात्र ठरवू शकतात. तर असं होऊ शकतं का? कदाचित होऊ शकतं. बघा, 70 लाख महिला म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही, कारण 2 कोटीच्या आसपास महिला आहेत आणि जर 70 लाख महिला अपात्र ठरल्या तर मग विचार करा तुम्ही किती महिला अपात्र होतील. कारण अटीच अशा आहेत की 4 चाकी नसली पाहिजे, इन्कम टॅक्स भरणारा नसला पाहिजे आणि 2 विवाहित महिला असतील तर त्यापैकी एकच महिला पात्र. अशी खूप वेगवेगळी कारणं आहेत आणि ज्यामुळे लाडकी बहीण योजनेतून खूप साऱ्या महिला ई-केवायसी केल्यानंतर अपात्र ठरू शकतात. तरी एक गोष्ट या ठिकाणी खरी आहे, आपण असं म्हणू शकतो. आणि तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की निवडणूक पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय. विधानसभा निवडणुकीत या योजनेने गेम चेंजर भूमिका बजावली होती. हे अगदी खरं आहे की लाडकी बहीण योजनेमुळे सरकारला खूप सारी मतं पडली आणि त्यांना फायदा झालेला आहे. मात्र स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाढणारी नाराजी टाळण्यासाठी सरकारने तातडीने निर्णय घेतलाय. हे चुकीचं आहे. असा काही निर्णय या ठिकाणी घेतलेला नाही. पुढचा मुद्दा, ऑक्टोबरचा हप्ता मिळणार या आठवड्यात. ही एक चांगली बातमी आपण म्हणू शकतो की ऑक्टोबर महिन्याचा लाभ शेवटच्या आठवड्यात वितरित केला जाणार आहे.
त्यामुळे महिलांमध्ये पुन्हा एकदा आनंदाची लाट उसळणार आहे। हे आता आपण म्हणू शकतो की दिवाळीचा जो ऑक्टोबरचा हप्ता आहे तो महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो। जरी तुमची KYC झाली नसेल तरी पण ते पैसे येऊ शकतात, परंतु 2 महिन्याची मुदत आहे। त्यानंतर जर KYC केली नाही तर कदाचित पैसे थांबवले जाऊ शकतात। पुढील निर्णय लवकरच अपेक्षित। सरकारने सांगितले आहे की KYC प्रक्रिया सुधारून पुन्हा सुरू केली जाईल। असं काही नाही, KYC वेबसाईटवर सुरू आहे। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची KYC आहे ती सुरू आहे। वेबसाईटवर तुम्ही KYC करू शकता, परंतु जर KYC मध्ये जर तुम्ही अपात्र आढळला तर मात्र तुमचे पैसे बंद होऊ शकतात। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह एव्हिएशन या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।